हाय. तर आजकाल एक शब्द खूप आपण सगळे ऐकतोय, तो म्हणजे टॉक्सिक. काही लोकं आपल्याला टॉक्सिक बोलतायत, तर आपण काही लोकांना टॉक्सिक बोलतोय. कधी तर असं होतं, की काही लोकं असे आपल्याला सल्ले देतात, आपणही देतो बरं का, की तुझं रिलेशनशिप ना आता खूप टॉक्सिक होत चाललंय आणि तू आता ह्याच्यामधून बाहेर पड. काय केलाय का? आपण एखाद्याला टॉक्सिक कधी म्हणतो, जेव्हा त्याचं म्हणणं आपल्या मनाला पटत नाहीये. असेल तर टॉक्सिक समोरचा माणूस नाही, टॉक्सिक आपण आहोत. कळालं? मला असं वाटतंय, की 2 व्यक्तींमध्ये कधीही कुणीच टॉक्सिक नसतं. टॉक्सिक असते ती फक्त आणि फक्त तिथली परिस्थिती, ती एक सिच्युएशन. कुठे आपण स्वतःच ती सिच्युएशन अशी बनवतोय, तयार करतोय, की ती टॉक्सिक म्हणजे होते आणि मग 2 लोकांमध्ये दुरावा निर्माण होणं किंवा 2 लोकं एकमेकांना सोडून जाणं, या गोष्टी होतात. आपण एखाद्याला टॉक्सिक कधी म्हणतो, जेव्हा तो एखादी म्हणजे गोष्ट आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ती आपल्या मनाला पटत नाही. म्हणून तो लगेच टॉक्सिक झाला का? ती सिच्युएशन टॉक्सिक झाली का? तर नाही. हां, बरोबर आहे, की जग पुढे निघत चाललंय म्हणून आपण म्हणजे एकमेकांना सपोर्ट करावा अशी प्रत्येकाची ही भावना असते. पण म्हणून एखाद्या माणसाने राग आल्यावर तो व्यक्त पण करायचा नाही, की एखाद्या माणसाने आपल्याला काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे सांगायचं पण नाही. मग हे काय आहे? म्हणजे ह्याला काही अर्थच उरत नाहीये ना. आपल्याला समजून कोण सांगतं? जे आपल्या जवळचं आहे. आपण त्याला हक्क दिलाय, की तू माझ्या आयुष्यामध्ये बोल. तू मला सांग. म्हणूनच तो सांगतोय. लगेच त्याला टॉक्सिक म्हणणं, म्हणून त्याला सोडून जाणं, या गोष्टीला काहीही सेन्स नाहीये. सगळे माणूस आहोत आणि माणसाला राग हा कधी ना कधी येणार. त्याचा राग कधी ना कधी व्यक्त होणार. मग या टॉक्सिक या एका कन्सेप्टमुळे ना खूप लोकं आपल्याला जे वाटतंय, त्यांच्या जे मनामध्ये आहे ते बाहेर सुद्धा काढत नाहीत. म्हणजे त्यांची चिड होतीये, पण ते गुदमरून राहतायत. का? तर समोरचा मला टॉक्सिक समजेल आणि तो मला सोडून जाईल म्हणून. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल, की समोरचा माणूस टॉक्सिक वागतोय आपल्याशी किंवा आपल्याला त्याचं बोलणं पटत नाहीये, तेव्हा एकदा त्याच्या ठिकाणी जाऊन म्हणजे त्याच्या जागेवर जाऊन एकदा हा विचार करा, की तो असं का बोललाय? त्याला असं का वाटलंय? त्याची चिड का होतीये? फक्त हा टॉक्सिक आहे म्हणून मी याला सोडणार आहे, हे याच्यावरचं म्हणजे उत्तर नाहीये. हा याच्यावरती पर्याय नाहीये. आपण माणूस आहोत. आपली चिड होणं हे साहजिक आहे. हा निसर्गाचा नियम आहे आणि ॲक्शनला रिॲक्शन होते. त्यामुळे भांडणं होतात. त्यामुळे आपली नाती संपतात. त्यापेक्षा टॉक्सिक ही कन्सेप्ट जर आपल्या आयुष्यातून काढून टाकलेली कधीही चांगली.